जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत श्रीरामपूर भाजपाने माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, मोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी पुतळा येथे पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समिती संचालक नाना शिंदे, विराज भोसले, बाबासाहेब शेटे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना केतन खोरे म्हणाले की पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला या भारताच्या अस्मितेवर केलेला एकूण हल्ला असून धर्म विचारून पर्यटकांना मारणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास असून पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादाचा समूळ नाश करावा अशी मागणी रवी पाटील म्हणाले की दहशतवाद्यांचा खात्मा करायचा ही वेळ असून 2014 पासून मोदींमुळे जगभरात भारत देश हा शक्तिशाली बनला आहे. हीच पाकिस्तानची पोटदुखी आहे. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करून भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेऊन आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले. तर बोलताना दीपक चव्हाण म्हणाले की भारत शांतप्रिय देश आहे. हा दहशतवादी हल्ला आपल्या देशाच्या शांततेला भंग करण्यासाठी झाला असून पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसले आहे. मोदी सरकारने तात्काळ कारवाई करून पाकिस्तानसह इस्लामिक दहशतवाद्यांना कंठस्थान द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी रविराज बेलदार, योगेश ओझा, प्रवीण लिप्टे आदींची भाषणे झाली. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.